महाराज. काय रे कल्याणा? महाराज, भैरोबाच्या देवळात हा एका कोंबडीचा बळी देत होता. तुमच्या चवीढवीसाठी कोंबडीचा बळी देताना लाज नाही वाटली? लाज कशा पाहिजे? हे तर देवाचं काम. भैरवाला नवस केला होता ना, तसं करावं लागतं महाराज. ठीक आहे. काल रात्री भैरोबानं माझ्या देखील स्वप्नात येऊन एक रेडा बळी द्यायला सांगितला होता. बरा सापडलास. कल्याणा, कुऱ्हाड आण. महाराज महाराज मारू नका. तुला तेवढा जीव आणि त्या बिचाऱ्या कोंबड्या बकऱ्यांना नाही? कोणताही देव मुक्या प्राण्याला बळी द्या म्हणून सांगत नाही. हे तुमच्या जिभेचे चोचले आहेत. देवाच्या नावावर मुक्या प्राण्यांचा बळी द्याल तर घोर पाप लागेल, लक्षात ठेवा. चल चालायला लाग. महाराज, ही प्रजाच आंधळी आहे. शेंदूर माखलेला दगड दिसला की माथा टेकतात. चखाई, मखाई, भैरोबा, भूतोबा काही विचारू नका. यांना एका चांगल्या देवतीची गरज आहे. होय महाराज, या चाफळात एक राम मंदिर उभारायलाच हवं. अंगारपूरच्या डोहातून काढलेल्या राम मूर्तीसाठी मंदिर हवंच आहे. मांड नदीच्या कुंभार डोहाजवळ मंदिराला सुरुवात करूया. या वर्षी रामनवमी त्या मंदिरातच साजरी करू. जशी आपली आज्ञा. समर्थ, पांडवगडचे देशमुख आलेत आपल्या भेटीस. नाव काय? धुमाळ, सुभानराजे धुमाळ. 12 वर्ष देशमुखी आहे आमच्याकडं. बरं, एक इच्छा आहे महाराज. फक्त एक वार आमच्याकडे आपली पायधूळ झाडावी म्हणतो. येऊ की. वतन कोणी दिले? फार निजामशाही पासून कौल पत्र आहेत ती. नंतर आदिलशाही आली, त्यांच्याकडनं मी कौल पत्र आणलीत. वाई प्रांताचा सुभा कोण? अफजुल खान साहेब. अफजुल खान साहेब. सुभानराजे, तुम्हाला एक राजकारणातला प्रश्न विचारू का? तर विचारा की. अहो, तो तर आपला अधिकारच आहे. तुमचे हे अफजुल खान साहेब म्हणे महाराष्ट्राच्या स्वारीला निघालेत? जी, खरंय. तुळजापूर, पंढरपूरची देवळं त्यांनी भ्रष्ट केली, मुलूक बेचिराख केले, हे खरं आहे का? जी, बरोबर आहे. देशमुख, तुमची कुलदेवता कुठली? भवानी, भवानी माता. अफजुल खानानं तुमच्या कुलदेवतेला, आईला त्रास दिला, उद्ध्वस्त केली, तरी तुम्ही त्यांचीच चाकरी करता? स्वामी, तुम्हाला म्हणायचं काय? स्पष्टच बोलतो. तुम्ही खानांच्या चरणी तुमचं सगळं इमान वाहता आणि त्या बदल्यात तुम्हाला काय मिळतं? अवहेलना, दगेफटके. आम्ही इथं गावागावातून तरुण जागे करतोय, स्वराज्यासाठी झगडायला त्यांना प्रवृत्त करतोय, त्यांची मेलेली मन जिवंत करतोय, आणि तुम्ही, तुमच्यासारखे करते सवरते मात्र शत्रूच्या चाकरीत धन्यता मानता, हे बरं वाटत नाही. मग आम्ही करावं तरी काय? तिकडे तो शिवबा प्राणपणानं स्वराज्यासाठी झगडतोय, त्याला सहाय्य करायचं. शत्रूनं तोंडावर फेकलेल्या वतनाच्या तुकड्यांचा मोह सोडायचा आणि स्वराज्यासाठी लढायचं. ते सगळं खरंय,
पर आता पण नाही नि परंतु नाही. आपल्या माणसाचं शौर्य हे आपल्यासाठीच लागायला पाहिजे. आपल्या कुलदेवता पायी तुडवणाऱ्याला आपणच शासन केलं पाहिजे. शिवबाच्या रूपानं तुम्हाला एक नवी आशा मिळाली आहे. त्याची ताकद वाढवा आणि मग आम्हाला घरी बोलवा. आम्ही आपल्या घरी आनंदाने येऊ. महाराज महाराज, अहो तुम्ही माझे डोळे उघडलेत महाराज. महाराज मला माफ करा, मी चुकत होतो. नाही नाही, हे काय नाही. मी आत्ताच्या आत्ता जातो आणि शिवाजी राजासने मिळतो. संकट मोठं आहे. खानाची ताकदही अफाट आहे. राजांची ताकदही वाढवायला हवी.